हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर मस्त रोजचं तर हेच काम आहे मॉर्निंगला, ज्यूस कुठला तरी हेल्दी ड्रिंक घेणे, ज्यूस वगैरे, आणि मस्त कवळ्या उन्हामध्ये बसणे. ह्या दोन गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत, म्हणून मी हे नेहमी व्हिडिओमध्ये माझ्या असतं. आणि आज मी ना थोडंसं आपल्या म्हणजे ह्या नसा, ब्रेनच्या नसा पूर्ण फ्रेंड्स ना, आपल्या हे बोट आहेत ना, म्हणजे जुने लोक पण सांगायचे नेहमी, म्हणजे आमच्या आजूबाजूला म्हणा, नाही सगळे असे आयुर्वेदिक टिप्स वगैरे भरपूर जुने लोक वापरायचे. तर मला त्याच गोष्टी आज आठवतात. म्हणजे आपले जे हे बोट आहेत ना, ह्याच्यावर आपलं माइंडचं खूप सेटअप असतो हा. तर हे नसा वगैरे खूप महत्त्वाचे आहेत. हे बोट आपण बसल्या बसल्या ही एक्सरसाइज वगैरे करणे, नाही का, ही वाली. तर मी हे नेहमी म्हणजे सकाळी अशी उन्हामध्ये बसले की गॅलरीमधनं मस्त ऊन येतं, बाहेर पण थांबते मी. पण आता व्हिडिओ पोस्ट करायचं आहे म्हणून घरामध्ये इथं पण ऊन येते मस्तपैकी, हे काय छानपैकी. तर म्हणून ही एक्सरसाइज मी नेहमी करत असते. हे ना फ्रेंड्स, पहिलं असं मी हे नव्हते पहिलं करत, माहिती असून पण खूप कंटाळा करायचे. तर हे कधी अर्धं डोकं दुखणे, कधी पूर्ण डोकं दुखणे, हे चालूच राहायचं. पण आता नाही चालू होते. आता मी नेहमी अशी हालचाल करतच राहते, हे वाली. लहानपणी आपण खेळायचो वगैरे तर काही पेन नव्हतं, काही नाही. आता आपण सगळ्या गोष्टीचा कंटाळा करतो त्यामुळे. तर हे मी 2 मिनटं तरी हे मूव्स माझे चालूच असतात. आपल्या ह्या सगळ्या नसा पूर्ण हातावरच सगळं हे माझे आजोबा वगैरे सांगायचे की, त्यामुळे मी हे गोष्टी त्यामुळं आजोबा वगैरे सांगायचे, तेव्हा काही कळायचं नाही. आता पण काही समजत नाहीये एवढं काय आपल्याला, म्हणजे आयुर्वेदिकचं काय, आपण डॉक्टर नाहीये की नॉलेज असणं. पण हे ह्याच्यामुळं तर माझं ना हे पूर्ण डोकं दुखायचं बंदच झालेलं आहे. किती पण काम असू दे, किती पण हेडेक असू दे, काही नाही. पण हे जे मूव्स असतात ना, तर दुखल्यावरच आपण करायचं असं नाही. नाही दुखत ना म्हणून आपण करायला गरजच आहे. तर ह्या मूव्स मी नेहमी करत असते. तुम्ही पण करत जा फ्रेंड्स, असं बसल्या बसल्या, नाही का, बसल्या बसल्या आपली एक्सरसाइज पण होती. आणि खरं काही पण तणाव आपल्या डोक्यालाच येतो. तर मला वाटतं हे रिलॅक्स असलं तर सगळं रिलॅक्स आहे. काही पेन वगैरे काही होत नाही. लहान मुलांना बघा, आपण असं थापटलं की नंतर रिलॅक्स होत. तर मला वाटतं आपण मोठे जरी झाले तरी हे आपल्या गरजेसाठीच आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या मी फॉलो करतच राहते. 5 मिनटं जरा ऊन शेकत शेकत ह्या गोष्टी जर होत असल्या तर खूपच चांगले. आणि खरंच फायदा होतोय. पेन वगैरे हा प्रकार, मायग्रेनचा हा त्रास, बरेच जण म्हणतं, पण मला काही माहीत नाही हा मायग्रेन वगैरे काय असतो. तर हे फॉलो करते म्हणून दॅट्स वाय माहिती नाही आहे. तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आपले जुने लोक सांगायचे फ्रेंड्स, तेच ऐका. आपल्या घरामध्ये सगळे औषधं वगैरे सगळे आजी आजोबा सांगायचे, तेच सगळं मला तर वाटतंय आपल्याला, म्हणजे फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम म्हणजे होऊ शकत नाही, नाही का. तर मी माझ्या ह्या जुन्या आजोबाच्या वगैरे टिप्स आहे ना खूप फॉलो करते. नॉर्मली टिप्स आहेत हे, चांगल्यासाठी सांगायचे हे लोक. तर हे मी फॉलो करते हे. तर नो मायग्रेन, नो हेडेक, ओनली रिलॅक्स लाईफ. ओके फ्रेंड्स, तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. अँड प्लीज टेक केअर.